नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. मी तुम्हाला एक शब्द दिला होता की वक्फ बोर्डाच्या निधी संदर्भात मी एका व्यक्तीशी बोलणार आहे आणि तो शब्द आज मी पूर्ण करतोय. आपण ज्यांच्याशी आज बोलणार आहोत ना, त्या आहेत आमदार, नुसते आमदार नाही, विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलमताई गोरे. नीलमताईंशी आपण का बोलतोय, तो उपसभापती म्हणून नाही बोलत आहेत. त्यांचा संदर्भ येतो विधान परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या निमित्ताने. विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करून या वक्फच्या निधी संदर्भामध्ये बरीचशी चर्चा केलेली होती, जेव्हा त्या फक्त विधान परिषदेच्या सदस्य होत्या आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आणि आता जो काही वाद या सगळ्या निधीवरून होतोय त्याची बीज सुद्धा त्या चर्चेमध्ये रोवल्या गेलेली होती. ताई, खूप खूप स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नरेंद्रमध्ये. जय महाराष्ट्र. या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये आपण जो पहिला मुद्दा उपस्थित होता, आपण तिथून सुरुवात करूया. म्हणजे तुमचं मत वगैरे घेण्याच्या आधी त्या दिवशी सभागृहात तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा नेमका काय होता आणि वक्फ बोर्डासंबंधीची तुमची मागणी नेमकी काय होती? माझं खूप वर्षांपूर्वी वक्फ बोर्डाकडे लक्ष वेधलं गेलं. याला जी कारणं होती त्याच्यामध्ये धर्मादाय काम करण्यासाठी शिक्षण आणि त्याचबरोबर धार्मिक कामासाठी निधी देणं आणि मदत करणं हे यांचं काम आहे. आणि विशेषतः तलाक पीडित महिलांना जेव्हा पोटगीचा अधिकार नाकारला जाण्याच्या बद्दल 1984ला म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना जो एक कायदा मुस्लिम महिला संरक्षणच्या नावाने आणला गेला आणि त्यामध्ये अंतिमतः एक शेवटची महिलांच्या अधिकारावरती शवपेटीवरचा शेवटचा खेळा मारला गेला की त्यांना पोटगी मिळणार नाही. मग त्यांचा चरितार्थ चालणार कसा? त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की वक्फ बोर्डांनी यांचा 1/3 पैसे तरी वक्फ बोर्डाने द्यावे. तेव्हापासून मी लक्ष ठेवून होते की नक्की हे कुठल्या महिलांना पैसे देतात किंवा काय. परंतु 2007ला मी जेव्हा विधान परिषदेत तेव्हाही सदस्य होते, त्यावेळेला संसदेची वक्फ बोर्डांविषयीची समिती आली होती आणि त्यांनी त्याच्यात शिफारस केली होती की राज्य सरकारांनी त्याचा संपूर्ण कामकाज सुधारण्यासाठी काही निधी दिला पाहिजे. आणि कामकाजात मग काय त्रुटी आहेत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा माझी एक 101ची सूचना आहे 15/3/2013ची. त्याच्यानंतर मी तो पुरवणी मागण्यात विषय घेतला होता. त्यानंतर प्रश्नही विचारले होते. काही जमिनी पळवल्या गेल्या आहेत, अतिक्रमण झाली आहेत, त्याचा विषय होता. आणि दुसरं महत्त्वाचं असं लक्षात आलं होतं की या जमिनी वकील स्वतःचा दुबळा देऊन काही धनदांडग्या लोकांशी आर्थिक संगनमताने सुद्धा व्यवहार केले जातात. आणि म्हणून शासनाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा त्याच्यात कुठलीही अशी अफरातफर होता कामा नये या भूमिकेतून मी त्या विषयाकडे लक्ष घातलं होतं. आणि त्यावेळेला असं मला 2013मध्ये उत्तर दिलेलं आहे की यातल्या काही जमिनींवरती अतिक्रमण झालेली आहे, काही जमिनी ज्या आहेत त्या शासकीय इमारती त्याच्या जागेवरती आहेत आणि काही जमिनीचे दावे कोर्टात आहेत परंतु त्याचे निकाल लागलेले नाही आहेत. आणि परंतु या सगळ्या कामकाजाच्या मध्ये पदं रिक्त आहे या वक्फ बोर्डाचे आणि त्याच्यासाठी त्यांचा पगार द्यायला काही निधी द्यावा लागतो. आणि त्यानुसार मग वेळोवेळी थोडाफार निधी, कधी 1 कोटी 2 कोटी, काही वर्ष काहीच नाही, अशा पद्धतीने यांचा कारभार चाललेला होता. मुळामध्ये ज्या धर्मादाय संस्था असतात त्या संस्थांचा कारभार चांगला चालावा, त्याच्यावरती कोणी धनदांडग्यांनी डल्ला मारू नये, राजकीय हितसंबंधी लोकांनी त्याच्यावरती भूखंडात श्रीखंड खाऊ नये, अशी माझी भूमिका कायमच राहिलेली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये त्यांना जो निधी दिला गेला आहे तर त्या निधीचा विनियोग कसा होतोय किंवा कशा पद्धतीने केला जाणार आहे हा एक प्रश्न आहे, का हा जनतेचा पैसा आहे एक. दुसरं म्हणजे तात्विकरित्या विचार केला तर कुठल्याही अमुक एका धर्माच्या प्रचारासाठी काम करणाऱ्या लोकांपेक्षा त्या धर्माची उपासना करणाऱ्या लोकांसाठी तो निधी देणं हे सरकारचं कर्तव्यच असतं अनेक वेळेला आणि म्हणून सरकार ते देत असतं. त्यामुळे आत्ताच्या घडीला जो विषय सुरू झाला आहे तो भरपूर जुना विषय आहे, केंद्र सरकारच्या संसदीय समितीशी संबंधित विषय आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो निधी जर का दिला जात नव्हता तर आत्ता तो निधी देत असताना त्याचा समारंभ करण्याची काही आवश्यकता नव्हती. ते एक सरकारचं रुटीन असं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामधून तो दिला गेला तर लगेच तो अनुनयसुद्धा होत नाही. कारण मुळामध्ये या वक्फच्या जमिनी ज्या चोरापोरावरी अनेक ठिकाणी गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी जनतेच्याच त्या जमिनी आहेत. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांच्या वरती जिथे जिथे भारतामध्ये सरकार आहे, मग ते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, तिथे जनतेच्या हिताचं रक्षण करणं, मग त्या जमिनी कुठल्या देवस्थानच्या असतील किंवा वक्फ बोर्डाच्या असतील, त्या सगळ्यांमध्ये सरकारचा संबंध येतो असं मला वाटतं. मी एक राजकीय प्रश्न विचारतो. तुम्ही जरी आता सभागृह चालू नाही त्यामुळे त्या उपसभापती पदाचं तुमच्यावर काही असं हे नाही आहे,
आणि मुलाखत प्रसारित होईपर्यंत तरी सभागृह चालू असणार नाहीये, त्यामुळे तो प्रश्न मला विचारायला हवाच आहे. नरेटिव्हच्या ज्या लढाईत आपण सगळे हे कमी पडताय असं म्हणताय, म्हणजे देवेंद्र फडणवीस पण महायुतीच्या सांगताना पराभवाची कारण सांगताना नरेटिव्हची लढाई म्हणाली होती. हा मुद्दा काढून एक नरेटिव्ह असा पसरवण्याचं कारस्थान चाललंय असं तुम्हाला वाटतंय का, की महायुतीचं जे हिंदुत्ववादी सरकार म्हणून काम करतं आहे ते मला काम मदत खूप देत आहे, म्हणजे तब्बल 10 कोटीची मदत देत आहे असा नरेटिव्ह पण आला. हे असं काही आहे का? मुळात असं आहे, महाविकास आघाडीने असं ठरवलेलं आहे की ते एक मोठ्याच्या मोठं पिंप चिखलाच्या पाण्याचं घेऊन बसलेले. तुम्ही चांगलं केलं तरी ते डोक्यावर होतायचं, वाईट केलं तरी डोक्यावर होतायचं. आणि अक्षरशः ती गोष्ट आहे ना की गाढवाला खांद्यावरून घ्यायला लावलं. तशा पद्धतीने हे का केलं तर ते का केलं, ते केलं नाही तर ते का केलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने वादविवाद जेव्हा लोक करतायत त्यावेळेला प्रश्न असा येतो की त्या उत्तराला मग चिखलाला काही सुगंधी पाण्याने उपयोग नाहीये, अशाला तुम्ही साबण टाकला तरी सुद्धा त्याच्यातून काही मार्ग निघत नाहीये. आणि म्हणून त्यांनी एक ठरवलेलं आहे की खोट्या प्रचाराचं लोक बळी पडू शकतात, हे त्यांनी या लोकसभा निवडणुकीत दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे परत परत हाच लोकांच्या भावनांचा कलाटणी देणं, त्याला फाटा मारणं, त्यांना फसवणं, त्यांच्याबद्दल खोटं बोलणं, याचं आता कुणालाही काही वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. काल मी ऐकलं की उद्धवजी ठाकरे बोलले की यांची नरेटिव्ह काही खरी होती का, नरेटिव्ह आणि करेटिव्ह ती कुठे होती. मग मुळामध्ये मुद्दा असा म्हणजे हे मान्य करतायत सगळेजण की आपण असत्याला धरून असत्यच प्रचार करायचा. या पद्धतीने जेव्हा बोलणं सुरू होतं तेव्हा सगळंच अर्थहीन, ते टीका पण असते आणि प्रतिटीकाही तशीच होते असं मला वाटतं. पण जेव्हा आपण सरकार म्हणून काम करतो किंवा सरकार म्हणून आपण लोकशाहीमध्ये लोकांचा विचार करायला आलोय, त्यावेळेला आपण जी वस्तुस्थिती आहे ती समजून घेऊनच विचार केला पाहिजे, तरच आपण राज्यकर्ते म्हणून तरी लोकांशी प्रामाणिक आहोत असं म्हणता येईल. 2 मुद्दे या सगळ्याच्यामध्ये जाणवतात. तुम्ही प्रत्येक वेळी या सगळ्या प्रक्रियेच्या हे आहात, बघणाऱ्या आहात, तुम्ही अनुभवलेलं आहे. तुम्ही ज्या 2007च्या वक्फ बोर्डाच्या समितीचा उल्लेख केला, त्यावेळी तुम्ही सदस्य होता. आणि आणखी एक विषय महत्वपूर्ण तो म्हणजे 1995च्या वक्फ कायद्याचा. या दोन्हीचा संदर्भ कसा आहे, म्हणजे या निधीचं वाटप करणं हे एका प्रक्रियेचा भाग आहे का? हो, म्हणजे केंद्र सरकारच्या मध्ये त्यावेळेला वक्फ बोर्डांची संसदीय समिती होती. याचा अर्थ फक्त सरकारचा तो विषय नव्हता, तर दोन्ही सभागृहांमधले सदस्य, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पक्षांचे सदस्य असतात असं आपण गृहीत धरतो, त्यांनी मिळून हा हाताळायचा विषय होता की ज्याच्यामध्ये परत कुठेतरी राग, लोभ, भय याचा उपयोग न करता तो निधी वापरला जावा हे अपेक्षित होतं. नंतर त्याचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. मुळात काय झालेलं आहे की या वक्फ बोर्डांचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी पण अत्यंत कमकुवत काही ठिकाणी दिसले आणि त्यांनी वक्फ बोर्डाच्या मार्फत त्या जमिनींचा जनतेसाठी असणारा उपयोग करण्याऐवजी व्यापारासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग केला आहे, वारंवार चित्र दिसतंय. आणि म्हणून मला तर आता असं वाटतं की खरं सांगायचं तर वक्फ बोर्डच रद्द करणं गरजेचं आहे. कारण असं की त्यांच्या मार्फत जर का लोकांच्या हिताचं रक्षणच होत नसेल तर त्याला अर्थ काय. मग आज आपण शिर्डीचं साई संस्थान किंवा पंढरपूर देवस्थानचा कारभार, जसं काही देवस्थानांचे कारभार सरकारकडे घेतले जातात, तशा पद्धतीने काही ठिकाणच्या जमिनींची जबाबदारी सरकारने बघणं हे गरजेचं आहे. बाकी राहायला दिलेला निधी तर तो नोकऱ्यांसाठी, पगारांसाठी दिलेला आहे का दुसऱ्या कुठल्या धर्मादाय अन्नदानासाठी दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, त्याच्या तपशिलामध्ये जावं लागेल असं मला वाटतं. मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या ह्याच्यामध्ये एका संस्थेचा उल्लेख आहे, निर्माण भारती, संभाजीनगरच्या जागेचा उल्लेख आहे. योगायोगाची गोष्ट अशी आहे की मी थेट आता आरोप नाव करत नाहीये, नाव घेत नाहीये, पण निर्माण भारतीच्या बाबत ज्यांच्यावरती आरोप झाला होता त्यांच्याशी संबंधच 2007 साली समिती स्थापन करून पैसे देण्याच्या निर्णयाचा विषय आलेला होता. आणि योगायोगाची गोष्ट अशी की 2011 साली याचा बजेटरी अलोकेशन करणे याची प्रक्रिया सुरू झाली. आणि तुम्ही ज्यावेळी हा प्रश्न बोलला होता त्यावेळी निर्माण भारतीचा संदर्भ काढून तुम्ही बोललेला होता, त्याच वेळी हे पैसे द्यायला सुरुवात झाली. म्हणजे 11-13, 7-11-13 अशा सगळ्याच बाबीचा जर विचार केला तर एक विशिष्ट सूत्र तुम्हाला इथे सापडतं. त्याच्या मुळाशी कधी जावं असं वाटलंय का की या सगळ्या प्रक्रियेमध्ये पैसे देण्याची प्रक्रिया ही निर्माण भारतीपासूनच सुरू झालेली असावी, कारण तीही वक्फ बोर्डाची जागा आहे. साधं गोष्ट आहे की या सगळ्याचं जे स्रोत किंवा मूळ आहे ते तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री जे होते, ज्यांनी उत्तर दिलं, नसीम खान पठाण,
तर त्यांच्यापर्यंत ते जाऊन पोचतं. याच्यासाठी पोचतं की या सगळ्या गैरव्यवहारांच्या मध्ये शासनाची जबाबदारी होती की याचा जो दुरुपयोग झालेला आहे त्याच्याबद्दल कुणावर कारवाई केली का, त्या जमिनी परत मिळवल्या का, जिथे सरकारी वकील नेमले नसतील, चुकीचे असतील ते काय बदलले गेले का, असं काही घडलेलं आपल्याला दिसलं नाही. आणि आताचा विचार करायचा झाला तर वक्फ बोर्डाचा एकदा स्टेटस बघायला लागेल की नक्की त्या जमिनी कोणाच्या ताब्यात आहेत, काय गेलेल्या आहेत. आणि तुम्ही जो निर्माण भारतीचा विषय म्हणताय सगळा, या सगळ्यामध्ये एक नक्की आहे की कुणी ना कुणाचं संगनमत, त्यात काही अधिकारी असतील सरकारमधले, काही बाहेरचे लोक असतील आणि त्यांचे कोणीतरी राजकीय सूत्रधार असतात. पण आजच मी एके ठिकाणी वाचलं की जे ते हाय प्रोफाईल आरोपी असतात त्या केसेसचं काय होतं त्याच्याबद्दलचं एक व्यवस्थित विश्लेषण आलेलं आहे. ते जर का पाहिलं तर मी जरी त्याच्यावरती वारंवार आवाज उठवला तरी नंतरच्या काळामध्ये अल्पसंख्याक विषयाच्या बद्दलच्या फार मोठी चर्चा किंवा ते येण्यासाठी व्यासपीठ सुद्धा नव्हतं की त्याच्यावरती आपण चर्चा करू शकू किंवा बोलू शकू. आणि दुसरं असं लक्षात आलं की जेव्हा आपण म्हणतो तर जे सरकारी वकील आहेत त्यांनीच बाजू मांडलेली नसेल आणि न्यायालयामध्ये जर का निवाडा त्यामुळे तो आपल्या विरुद्ध गेला असेल सरकारच्या, असं म्हणून सुद्धा फार काही त्याच्याबद्दल त्यांचा कोणी वाली आहे. म्हणजे उलटं मला असं वाटतं की या प्रश्नांचे सुद्धा फार कोणी अभ्यासक आणि वाली सत्ता राबवण्यामध्ये नव्हते असं सुद्धा म्हणू शकतो. एक दुसरा शेवटचा होतोय हा असं म्हणता या पैशामुळं कंट्रोल येईल असं वाटतंय तुम्हाला सरकारचा याच्यावरती? तांत्रिकदृष्ट्या तर कंट्रोल येतोच. कारण तांत्रिकदृष्ट्या कंट्रोल म्हणजे उद्या ठरवलं सरकारने की याच्याबद्दलची सगळी नीट तपासणी करायची आणि चौकशी सगळी कारभाराची करायची, तर त्याच्यामध्ये कोणाकोणाचं संगनमत आहे ते सगळं स्पष्टच होणार आहे. आणि ते मला असं वाटतं की आपले गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, ते त्याचा नक्कीच विचार करतील कारण हा विषय सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या सगळ्या चर्चेतून हाती काय लागेल, ताई म्हटल्याप्रमाणे हाय प्रोफाईल केसच्या सगळ्या निकाल काय लागतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हाती काय लागेल माहित नाही, पण ज्या हिंदुत्ववाद्यांना असं वाटतंय की हे पैसे दिल्यामुळं हिंदुत्वाचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी ही एक औपचारिकता पार पाडलेली आहे एवढंच सध्या लक्षात घ्यायला हवं. आणि औपचारिकता पार पाडण्याने फार मोठं नुकसान होत नसतं, झालाच तर कंट्रोलचा फायदा होऊ शकतो. पण तरीही हिंदुत्वाचं मन दुखावलं गेलं आहे. त्याच्यावर आता हे राजकीय पक्ष कशी मलमपट्टी करतात हे त्यांनाच ठाऊक. आपण मुद्दे द्यायचे, चर्चा करायची आणि पुन्हा अधिक माहिती घ्यायची निर्माण भारतीची. नमस्कार आणि खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्ते. शुभेच्छा.